अतुल, वेलकम टू अवर पॉडकास्ट. सो आजकाल आम्ही ए आयबद्दल खूप ऐकतो आहे आणि मी खूप पॉडकास्ट पण बघितले ए आयबद्दल. पण ए आयमुळं जे सायबर थ्रेट्स येत आहेत आणि त्याच्याविषयी खूप कमी बोललं जातं. मग त्याच्यामध्ये सायबर सिक्युरिटी हा खूप महत्त्वाचा विषय आहे असं मला वाटतं. आणि यू आर द एक्सपर्ट इन द सायबर सिक्युरिटी बिकॉज यू हॅव गुड अमाऊंट ऑफ एक्सपिरियन्स इन दॅट एरिया. म्हणून विचार केला की तुमच्याबरोबर पॉडकास्ट करावा. तर आपल्या ऑडियन्सला जे आता प्रोग्रॅमिंग फील्डमध्ये आहेत किंवा ज्यांना यायचं आहे प्रोग्रॅमिंगमध्ये, त्यांच्यासाठी सायबर सिक्युरिटी हा विषय कसा असेल त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? पहिलं गोष्ट म्हणजे थँक्स फॉर इन्व्हायटिंग राजेश. दुसरी गोष्ट मला एक सांगावीशी वाटते की हा खरोखरच एक खूप चांगला इनिशिएटिव्ह तुम्ही केला आहे. कारण आज गरज आहे की इंडस्ट्री एक्सपर्ट्सकडनं त्यांची बेसिकली थिंकिंग कसं आहे, त्यांचं थॉट प्रोसेस काय आहे हे बाहेर पोचलं पाहिजे. मी पहिले तुमचे पॉडकास्ट पाहिलेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही व्हेरीड वेगवेगळ्या एरियांमधनं लोक आहेत. पहिला होता पॉडकास्ट, दुसरा जो होता एक ए आय, एक इंडस्ट्री वेटरन. तर हे खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे, त्याबद्दल आधी तुमचं अभिनंदन. थँक्यू. आणि येस, ऑफकोर्स ए आयमुळे भरपूर तुम्ही ऐकताय बाहेर. तर नक्कीच सायबर सिक्युरिटी आत्ता तर हळूहळू ते इव्हिडंट होतच आहे, पण फ्युचरमध्ये अजून आता राऊंड द कॉर्नरच आहे आपण म्हणू शकता. प्रचंड डिमांड येणार आहे इथे. तर हे मूळ याची गरज. करेक्ट. सो प्रोग्रॅमरसाठी सायबर सिक्युरिटी हा सब्जेक्ट कसा असू शकतो? कारण आजकाल खूप सारे प्रोग्रॅमर्स आहेत, त्यांना मी पाहतो की ते जेन ए आयमध्ये शिफ्ट होत आहेत किंवा डेव्हऑप्समध्ये जात आहेत. तर त्यांना सायबर सिक्युरिटी हा विषय किती महत्त्वाचा आहे आणि ते जर शिफ्ट करू पाहत आहेत तर त्यांच्यासाठी हे फ्युचर करिअर ऑप्शन म्हणून कसं असू शकेल? आता आपण त्याच्या अनुषंगान पहिलं एक कन्सिडर करूया की सायबर सिक्युरिटी आधी एक ह्यूज फील्ड आहे. करेक्ट. पहिलं म्हणजे लोकांना म्हटलं सायबर सिक्युरिटी की नक्की त्याच्यात काय, हेच पहिलं म्हणजे सुरुवात असते. करेक्ट. तर एवढं ह्यूज फील्ड असल्या कारणाने जर तुम्ही प्रोग्रामर स्पेसिफिक बघितलं तर त्याचे 3 पार्ट्स आपण बिग 3 म्हणू शकतो त्याला सायबर सिक्युरिटीमध्ये. बरोबर. एक आपण म्हणतो ऑफेन्सिव्ह सिक्युरिटी, तिकडे पण येऊया. एक डिफेन्सिव्ह सिक्युरिटी आणि तिसरं GRC. आता GRC म्हणजे गव्हर्नन्स रिस्क कंप्लायन्स, PCI-DSS, SOC ही सगळी ऑडिट प्रोसेसेस. दुसरं डिफेन्सिव्ह सिक्युरिटी म्हणजे SOC, सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर, जिथे बेसिकली तुम्ही डिफेंड करता, यू आर डिफेंडिंग युअर सिस्टम. आणि जो थर्ड पार्ट आहे दॅट इज अबाउट ऑफेन्सिव्ह सिक्युरिटी. ऑफेन्सिव्ह म्हणजे काय? अटॅकर्स तुमची सिस्टीम एक्सप्लॉइट करण्याच्या आधी तुम्ही जाता आणि ते व्हल्नरॅबिलिटीज, डिफेक्ट्स, जे सिक्युरिटी रिलेटेड ज्या इश्यूज असतात ते शोधून काढता. बरोबर. आणि हा एरिया आहे विच इज खूप रिलिव्हंट आहे प्रोग्रामर्ससाठी. अच्छा, ह्याच्यामध्ये काय काय सर्टिफिकेशन्स असतात? आता आपण ऑफेन्सिव्ह सिक्युरिटीबद्दल आधी बोललो, त्याच्यात आता काय काय होतं त्याच्यात. तर सगळ्यांना एक माहिती आहे पेनिट्रेशन टेस्टिंग. बरोबर. बऱ्याच लोकांना माहिती आहे पेन टेस्ट करायचे, तो एक भाग झाला. दुसरा एक आहे बग बाउंटी हंटिंग. बरोबर. म्हणजे काही हॅकर्स, इथिकल हॅकर म्हणू शकतो आपण, ते तुमचे व्हल्नरॅबिलिटीज शोधून काढतात पहिले. करेक्ट. बिफोर अटॅकर येण्याच्या आधीच ते सिस्टीम मधले व्हल्नरॅबिलिटीज शोधून काढतात. बरोबर. तुम्ही एक लॅडर बघितली समजा ऑफेन्सिव्ह सिक्युरिटीमध्ये, तर ॲट द टॉप ऑफ द लॅडर आपण म्हणू शकतो की बग बाउंटी हंटर्स आहेत. की तुम्ही जर फेमस नावं ऐकली असतील, नाहम शेख किंवा जेसन हॅडिक, हे खूप टॉप हॅकर्स आहेत. करेक्ट. आता ते AI मध्ये पण शिरलेत, पण जर लॅडरमध्ये हे लोक टॉपला आहेत. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो पेनिट्रेशन टेस्टर्स, जे व्हेरी स्किल्ड, खूप स्किल्ड असतात लोक. हे तुमच्या सिस्टीम मधले व्हल्नरॅबिलिटीज शोधून काढतात, तुम्हाला रिपोर्ट देतात आणि मग तुम्ही त्या रिपोर्टवर काम करून ते व्हल्नरॅबिलिटी फिक्स करता. बरोबर. हे एका लॅडरच्या एंडला झाले. करेक्ट. पण महत्वाचा प्रश्न असा आहे की हे व्हल्नरॅबिलिटीज शोधून काढल्यानंतर त्याच्यावर काम कोण करणार आहे? ह्या ज्या सगळ्या व्हल्नरॅबिलिटीज आहेत दे आर रिलेटेड, तुमच्या कोडवर रिलेटेड आहेत. त्या एव्हरीथिंग सगळं येतं ते कोडशीच येतं. करेक्ट. हु इज गोइंग, म्हणजे हे फिक्स कोण करणार आहे? तर ॲट द टॉप ऑफ एका लॅडरला जर आपण म्हटलं की हे सगळे बग बाउंटी हंटर, पेनिट्रेशन टेस्टर्स असतील, तर दुसऱ्या एंडला आहेत प्रोग्रॅमर्स. बरं. अल्टिमेटली हे सगळे जे इश्यू आहेत डेव्हलपरना फिक्स करण्यासाठी डेव्हलपरला खूप रिलिव्हंट आहेत. बरं. आता तुम्ही म्हटलात AI. आत्ता जर तुम्ही बघितलं इतके AI टूल्स आलेत, लाईक आपण को पायलट तर म्हणतो, गिटअप को पायलट आहे, ते तर झालंच, पण त्याच्यापेक्षा जास्ती
असे स्टार्टअप आहेत की जे स्पेसिफिकली AI कोड जनरेट करणार आहेत. लाईक तुम्ही ऑगमेंटेड कोड म्हणून आहे का, इस्रायल बेस्ड. तर मोर अँड मोर कोड, जास्तीत जास्त कोड आता AI ने प्रोड्यूस होणार आहे. बरोबर. नॉट जस्ट दॅट, आता असंही स्टार्टअप येत आहेत की जो कोड जनरेट झालेला आहे त्याची क्वालिटी कोण तपासणार, रिव्ह्यू कसा होणार, बरं, ते सुद्धा AI एजंटच करेल. अरे अर्थात त्याला वेळ आहे अजून, पण सांगायचा हेतू काय की जो AI ने, तुम्ही अगदी बरोबर पॉइंट आउट केलं की AI ने जो कोड जनरेट होणार आहे, AI कोड कुठून जनरेट करेल, जे आता कोड अवेलेबल आहे त्याच्याच वर तो जनरेट करेल. बरोबर. आणि तुम्ही जर जे सिक्युरिटीचे वेंडर्स आहेत लाईक वेराकोड आहे, स्नीक आहे, त्यांचं जर तुम्ही दरवर्षी ते एक रिपोर्ट प्रोड्यूस करतात, 2024 स्टेट ऑफ सिक्युरिटी रिपोर्ट. करेक्ट. तो रिपोर्ट बघितल्यावर तुमच्या लगेच लक्षात येईल की आता प्रेझेंट कंडिशन काय आहे. जर आत्ता ही कंडिशन असेल तर AI कोड जनरेट केल्यानंतर ही कंडिशन वर्स होणार आहे. बापरे. त्याच्यामुळे हे खूप रिलिव्हंट प्रोग्रामर्ससाठी तुमचा जो प्रश्न होता तो अशा प्रकारे ते प्रोग्रामर्ससाठी रिलिव्हंट असणार आहे. ओके. आणि प्रोग्रामर्सनी सर्टिफिकेशनसाठी जर जायचं असेल करेक्ट, तर कुठले कुठले सर्टिफिकेशन्स इम्पॉर्टंट आहेत? 3 कुठले सर्टिफिकेशन तुम्ही सजेस्ट कराल प्रोग्रामर्ससाठी? आता ज्यावेळी आपण सायबर सिक्युरिटी कन्सिडर करतो, तर एकदम बेसिक लेवलला तुम्हाला जर जायचं असेल तर नेटवर्क प्लस आणि सिक्युरिटी प्लस. ओके. हे खूप बेसिक आहे. तर नेटवर्क प्लस, आपण नेटवर्क का म्हटलं, कारण सिक्युरिटीला ज्यावेळी तुम्ही कन्सिडर कराल त्यावेळी पहिलं नेटवर्कपासून स्टार्ट होत आहे. बरोबर. जो आपला ॲटलिस्ट जो TCP/IP स्टॅक आहे, जे लेयर्स आहेत, तिथून सुरुवात होते. तर नेटवर्कने तुम्हाला एक बेसिक अंडरस्टँडिंग मिळतं की नेटवर्क म्हणजे काय. त्याच्यानंतर सिक्युरिटी प्लस, जिथे तुम्हाला सगळ्या या सिक्युरिटी वल्नॅबिलिटीज आहेत, वेगवेगळे एक्सेस आहेत, जे काय स्टँडर्ड वल्नॅबिलिटीज आहेत त्या तुम्हाला तिथून कळतात. हे झालं खूप बेसिक. त्यानंतर पूर्वीच्या काळी एक CEH म्हणून म्हणायचं, तुम्हाला माहिती असेल, सर्टिफाईड इथिकल हॅकर. पण मी असं म्हणेन आत्ता CEH कडे जाण्यापेक्षा CEH इट्स टू मच, खूप थेरॉटिकल येते. त्याच्याऐवजी काही हँड्स ऑन सर्टिफिकेशन्स आहेत. फॉर एक्झाम्पल एक EJPT म्हणून आहे, ई लर्निंग ज्युनियर पेनिट्रेशन टेस्टर. ह्याच्यात नाव जरी पेनिट्रेशन टेस्टर असलं तरी तुम्हाला हे कळतं की वल्नॅबिलिटीज काय आहेत, एक्सप्लॉइट कसं एक्सप्लॉइट करतात, म्हणजे कसा पाथ आहे वल्नॅबिलिटी एक्सप्लॉइटसाठी. तर 3 सर्टिफिकेशन जायचं झालं तर नेटवर्क प्लस, सिक्युरिटी प्लस व्हेरी व्हेरी प्रिलिमिनरी लेवल, आणि EJPT ज्युनियर पेनिट्रेशन टेस्टर, आणि अजून एक आहे EWPT वेब ॲप्लिकेशन पेनिट्रेशन टेस्टर. सो ही सुरुवातीला करावीत, हे मस्ट आहे. मस्ट आहे सुरुवात. त्याने तुम्हाला एक बेसिक अंडरस्टँडिंग आहे आणि फाउंडेशन तुमचं स्ट्रॉंग. करेक्ट. थँक्यू सो मच. कारण आपला जो ऑडियन्स आहे तो स्टुडंट्स आहेत, एज बिटवीन 21 till 25. बरोबर. इयर्स. सो आणि जे आत्ता 1-2 वर्षवाले प्रोग्रामर्स आहेत, त्यांना AI सोडून दुसरं काहीतरी करायचं आहे, तर त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. राईट. तर तुम्ही आधी स्वतः डेव्हलपर होता. आय गेस युअर अ जावा डेव्हलपर अर्लियर. यू स्टार्टेड युअर करियर ॲज अ जावा डेव्हलपर आणि देन यू गॉट इन टू सिक्युरिटी. राईट. तर हा बदल अचानक झाला का तुम्ही टप्प्याटप्प्याने हा बदल करत गेला? खूप चांगला प्रश्न आहे राजेश. तर तुम्ही जसं म्हटलं, पहिली 12 वर्ष मी प्रोग्रामिंगमध्ये होतो. बरोबर. बेसिकली जावा, त्याच्यानंतर ऑलमोस्ट सगळी फ्रेमवर्क लाईक स्प्रिंग असेल, JSF असेल, स्ट्रट्स असेल. 12 वर्षानंतर एक अशी फेज आली की मला काहीतरी वाटलं काहीतरी वेगळं करायचं का. तर मला एक अपॉर्च्युनिटी आली एका स्टार्टअपमध्ये काम करण्याची, की जे सायबर सिक्युरिटी रिलेटेड स्टार्टअप होतं. तर ऑफकोर्स माझ्याकडे चॉईस होता, आयदर तिकडे जायचं की जावालाच कंटिन्यू करायचं. करेक्ट. तर मी इकडे आलो आणि ते स्टार्टअप सायबर सिक्युरिटीचं असल्या कारणाने तिथे आम्ही एक प्रॉडक्ट डेव्हलप करत होतो, जे बेसिकली जे OWASP म्हणून आहे त्याचे थ्रेट्स ते आयडेंटिफाय करून ब्लॉक करेल. ते प्रॉडक्ट होतं. तोपर्यंत मला काही सिक्युरिटीचं नॉलेज नाही. मग आम्ही त्या प्रॉडक्ट डेव्हलप करायला लागलो आणि टेस्ट करायची वेळ आली. तोपर्यंत एवढं ऐकलेलं होतं फक्त की SQL इंजेक्शन आहे, XSS आहे. पण ज्यावेळी टेस्ट करायची वेळ आली त्यावेळी आम्ही फक्त पेलोड द्यायचो की हे पेलोड आहे, टेस्ट करा की तुम्ही जो कोड केला आहे तो बरोबर आहे ना. बरोबर. ज्यावेळी त्याच्यात डीप जायला लागल्यानंतर लक्षात आलं की SQL इंजेक्शन घ्या. SQL इंजेक्शन म्हणजे काय अल्टिमेटली, की तुमचं जो पेलोड आहे ते पेलोड तुमची SQL क्वेरीज मॉडिफाय करत आहे, म्हणजे क्वेरीचं मिनिंग चेंज होत आहे. आणि क्वेरी तर तुम्हाला माहिती असेल, डेव्हलपर आपण झोपेत सुद्धा क्वेरी सांगू शकतो. सेम बाकीच्या कन्सेप्टमध्ये जसं असेल क्रॉस साईट स्क्रिप्टिंग, जावा स्क्रिप्टली रिलेटेड. जावा स्क्रिप्टवर तर सगळे डेव्हलपर बऱ्याच जणांना माहिती असतात. करेक्ट.
CSRF घ्या, SSRF गेल्या, सगळे थ्रेट्स. मला हे ज्यावेळी लक्षात आलं की हा प्रत्येक वल्नरॅबिलिटी ही अल्टिमेटली कोडशी रिलेटेड जाऊन थांबते. फिक्स करायची वेळ आली तर तुम्हाला कोडमध्येच जाऊन फिक्स करायचं. अरे आणि आपण तर गेले 12 वर्ष तर ह्या सगळ्यामध्ये कोड आपण करतोच आहोत. एक्झॅक्टली. तर इथे का नाही जायचं? ॲब्सोल्युटली. तो माझा ट्रिगर पॉईंट झाला. ओके. आणि त्यानंतर मग मी हळूहळू इकडे यायला लागलो. ओके. तर अजून एक प्रश्न आहे की सायबर सिक्युरिटीबद्दल खूप मिसकन्सेप्शन्स आहेत लोकांच्या मनामध्ये. तर काय काय मिसकन्सेप्शन्स आहेत ते तुम्ही क्लिअर करा. अजून एक चांगला प्रश्न की आता मी जसं तुम्हाला सांगितलं की मी कोड करायचो आधी, वल्नरॅबिलिटीज बघितल्यानंतर हे माझ्या लक्षात आलं की अरे हे तर सगळं बेसिक कोडिंग रिलेटेडच आहे. करेक्ट. एक मोठी मिसकन्सेप्शन अशी आहे की आपण आता ॲप्लिकेशन सिक्युरिटीबद्दल बोलतोय, ऑफेन्सिव्ह सिक्युरिटी आणि कोड लेवल सिक्युरिटी, ॲप्लिकेशन सिक्युरिटी, की इथे खूप एक्सपिरियन्स पाहिजे. समजा 5-5, 6-6 वर्षाचा एक्सपिरियन्स काय पाहिजे. जसं तुम्ही म्हटलं बरेचसे लोक AI कडे वळत आहेत. बरोबर आहे, ठीक आहे, त्यात काही चुकीचं नाही. पण ह्या ज्या वल्नरॅबिलिटीज आहेत, हे जे थ्रेट्स आहेत, हे बेसिकली सगळे कोडशीच रिलेटेड असल्या कारणाने तुम्हाला 5-5, 6-6 वर्षाचा नॉलेज त्याच्यात असण्याची वेगळं काही गरज नाही आहे. तुम्हाला फक्त सिक्युरिटीचं, तुमच्याकडे प्रोग्रामिंगचं नॉलेज बेसिक फाउंडेशन आहे, तुम्हाला फक्त सिक्युरिटीचं वर टॉपअप चेरी टाकायची असं म्हणू शकता. तुम्ही कोड, वल्नरॅबिलिटी, आणि मग त्याने तुम्हाला हेच कळून जाईल की बेसिकली वल्नरॅबिलिटीज, आणि जसं म्हणू हे नेव्हर एंडिंग आहे की अटॅकर वेगवेगळे काय म्हणतात वेगवेगळ्या प्रकारचे ट्रिक्स वापरून एक्सप्लॉइट करतच असतात. तुम्हाला एकदा बेसिक समजलं की हे सगळं कोडशीच रिलेटेड आहे. त्यामुळे हे मिसकन्सेप्शन पहिलं की काहीतरी खूप वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, हे पहिलं चुकीचं आहे. दुसरं मला जसं म्हणायचं की जसं तुम्ही कोडिंग, जर तुम्ही सिक्युरिटीचे इश्यूज बघितले ते अल्टिमेटली ते तुमच्या स्टँडर्ड डेव्हलपमेंट प्रॅक्टिसेस ज्या रोबस्ट म्हणतो आपण, इनपुट व्हॅलिडेशन असेल, आउटपुट सॅनिटायझेशन असेल, प्रिपेड स्टेटमेंट्स असतील, तर तुम्ही बेसिक कोडिंग सिक्युरिटी माइंडसेटने जर केलं तर मोस्ट ऑफ द वल्नरॅबिलिटीज ते तुम्ही प्रोटेक्ट करू शकता. हेही बऱ्याच लोकांना माहिती नाही की असं आहे. तर हे दोन मी मुख्यत्वे सांगू शकतो. करेक्ट. आणि तुम्ही हे जे सांगितलं मला वाटतं ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट अपॉर्च्युनिटीज पण खूप असू शकतात, कारण असं गव्हर्नमेंट पण हायर करत आहे. नक्कीच. बिकॉज सायबर क्राईम खूप वाढला आहे आणि त्याच्यासाठी त्या सायबर क्राईम थांबवण्यासाठी आपल्याला असे सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट्स लागतात गव्हर्नमेंटमध्ये. सो स्टुडंट्स नाउडेज दे हॅव लॉट ऑफ अपॉर्च्युनिटीज. दे वॉन्ट टू स्टार्ट इन आफ्टर इंजिनिअरिंग इफ दे आर लुकिंग फॉर अ गव्हर्नमेंट जॉब्स. सो सिक्युरिटीचे सर्टिफिकेशन्स करून वगैरे ते लोक तिथे अप्लाय करू शकतात. बरोबर. तर तुम्ही पेनिट्रेशन टेस्टिंगबद्दल बोललात आणि क्वालिटी अश्युरन्सची जी लोक, QAची जी लोक असतात, तुम्ही म्हणालात की प्रोग्रामिंगमधून आपण सायबर सिक्युरिटीमध्ये जाऊ शकतो, पण QAच्या लोकांना पण अपॉर्च्युनिटीज आहेत सायबर सिक्युरिटीमध्ये जाण्यासाठी. करेक्ट. आता आपण मगाशी जो बोललो तेच थोडं मी कंटिन्यू करतो की बरेच लोक हेच विचारतात मी जेव्हा वेबिनार्स घेतो की मी आता 8 वर्षाचा माझ्याकडे एक्सपिरियन्स आहे, आता मी आर्किटेक्चरकडे जाऊ की सिक्युरिटी शिकू. म्हणजे अजूनही लोकांना सिक्युरिटी म्हणजे काहीतरी वेगळं वाटतंय. तर जसं ते तुम्ही आता मी जसा पाथ माझा डेव्हलपमेंटकडनं मी इकडे आलो, तर 3 मेजर एरियाज तुम्ही कन्सिडर करू शकता ॲज अ करिअरबद्दल बोलल्यात म्हणून. की एक आहे तुमचं सिक्युरिटी रिसर्च, दुसरं आहे तुमचं ॲप्लिकेशन सिक्युरिटी इंजिनियर किंवा सिक्युरिटी इंजिनियर, आणि थर्ड जसं आपण सुरुवातीला म्हटलं बग बाउंटी हंटिंग. QA पीपलना हे मोस्ट रिलिव्हंट का आहे? कारण क्वालिटी ॲश्युरन्स पीपल ते ऑलरेडी एक्सपर्ट आहेत की सिस्टीमला ब्रेक करायचं आहे, फंक्शनली ब्रेक करतात. करेक्ट. त्यांना सेम नॉलेज, त्यांना फक्त सिक्युरिटी जर माइंडसेट आणि सिक्युरिटीचं जर माइंडसेट बिल्ड केला, त्यांना फक्त सिस्टीम ब्रेक करायचे आहे इन टर्म्स ऑफ सिक्युरिटी. करेक्ट. त्यांना बग बाउंटी हंटिंगसाठी तुम्हाला इनडेप्थ प्रोग्रामिंग नॉलेजची गरज नाही. तुम्हाला सिस्टीम एखादी वल्नरॅबिलिटी समजल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे कसं तिला तुम्ही एक्सप्लॉइट करू शकता. बग बाउंटी हंटिंग हे QA लोकांसाठी अत्यंत चांगला पर्याय आहे. आणि त्यांना जसं मी म्हटलं अजून एक मिसकन्सेप्शन मी मगाशी राहिलं की बऱ्याच प्रोफेशनल्सला हे वाटतं की मी सिक्युरिटी शिकायला लागलो, बाकीचं मी आत्ता करतोय त्याचं काय.
तुम्ही जे आत्ता करताय त्याच्यावर ऑन टॉप ऑफ इट दॅट विल बिल्ड. तुम्हाला जे करताय ते सोडायचं नाही, हे वेगवेगळं नाही, इट इज जॉईंट. आणि सायबर सिक्युरिटीबद्दल किंवा सिक्युरिटी रिलेटेड स्टार्टअप्स पण खूप कमी येत आहेत. मला वाटतं त्याबद्दल जास्त अवेअरनेस नाही आहे म्हणून कमी येत आहेत का, ते त्याच्याबद्दल मला माहीत नाही आहे. त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? काय नाही, आता जर तुम्ही इंडियामध्ये बघितलं तर आहेत, नाही असं नाही. मी स्वतः काम केलं एका स्टार्टअपमध्ये, पण भरपूर स्टार्टअप इकोसिस्टीम आहे सिक्युरिटीमध्ये. आता जसं आपण म्हटलं, सायबर सिक्युरिटी एक खूप मोठं फील्ड आहे, वेगवेगळे एरियाज आहेत. करेक्ट. स्पेसिफिक टू ॲप्लिकेशन सिक्युरिटी जर तुम्ही बघितलं, तुम्ही जर लिंक्डइनवर पाहिलं, तुम्ही फक्त एवढं सर्च करा की सिक्युरिटी अनेक स्टार्टअप आहेत की मिगो सिक्युरिटी, अल्फा सिक्युरिटी, असे अनेक नावं. एक मी हे सिक्युरिटीमध्ये असल्या कारणाने मला कायम लिंक्डइनवर रीच आउट होतात काही लोक. बरोबर. जसं मी तुम्हाला म्हटलं की टूल्स आहेत जे ट्रॅडिशनली आपण ते बोलू नंतर, पण अनेक स्टार्टअप आज जुनेच प्रॉब्लेम्स आहेत जे 10-12 वर्षांपूर्वी होते, ते प्रॉब्लेम अजूनही सॉल्व्ह करण्यासाठी नवीन नवीन स्टार्टअप आहेत. तुम्ही जर बघितलं तर मिळतील तुम्हाला. ओके. सो अजून एक प्रश्न आहे, ऑप्स 10 जे आपण म्हणतो, OWASP 10, त्याच्याबद्दल खूप बोललं जातं आजकाल. बेसिक टूल्स यूज करून आपण सिक्युरिटी प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो का? ह्याची गरज आहे का? आपल्याला अजून पेनिट्रेट करून डिटेलमध्ये शिकावं लागतं त्याच्याबद्दल? बरोबर आहे, खूप चांगला प्रश्न आहे. परत आता तुम्ही जर बघितलं, मी जसं म्हटलं, ट्रॅडिशनली सिक्युरिटी टूलिंग जे आहे तर ते मेन म्हणू शकतो आपण स्टॅटिक अनालिसिस, सास्ट म्हणतो आपण. करेक्ट. दुसरं डायनॅमिक अनालिसिस, डास्ट, आणि तिसरं आहे SCA, सॉफ्टवेअर कंपोजिशन अनालिसिस. करेक्ट. आता स्टॅटिक अनालिसिस म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन रन होत नाही आहे, इट इज ऑन ID. डायनॅमिक अनालिसिस तुमचं ॲप्लिकेशन ॲक्च्युअली रन होत आहे. आणि SCA, सॉफ्टवेअर कंपोजिशन अनालिसिस, दॅट इज फॉर थर्ड पार्टी लायब्ररीज. जे तुम्हाला माहिती आहे, अख्खं सॉफ्टवेअर 70 to 80% सॉफ्टवेअर थर्ड पार्टी लायब्ररीजवर रन होत आहे. करेक्ट. तर प्रत्येक, आता हे जे तिन्ही तुम्ही पार्ट घेतले, त्या प्रत्येक पार्टसाठी टूल्स आहेत. आणि जर ट्रॅडिशनली एक टर्म होती, जसं आपण मगाशी बोलत होतो, शिफ्ट लेफ्ट. शिफ्ट लेफ्ट ही खूप जुनी टर्म आहे. त्याच्यात काय सांगितलं गेलं की सिक्युरिटी शिफ्ट लेफ्ट करा, म्हणजे राईट फ्रॉम डेव्हलपमेंट तुम्ही करताय तिथपासून. त्याच्यात एक मोठा काय म्हणू शकतो, एक लूप होल असा राहिला की ही जी टूल्स आहेत, ट्रॅडिशनली तुम्ही जर वेंडर्स बघितले, स्निक आहे, वेराकोड आहे, चेकमार्क्स आहे, ही टूल तुम्ही रन करता, त्याच्यानंतर तुम्हाला काही फाइंडिंग्स येतात. बरोबर. आज तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी की डेव्हलपर ऑलरेडी इतके बर्डन्ड आहेत, त्यांना डिलिव्हरेबल्सचं प्रेशर आहे. त्यात होतं काय, तुम्ही ही टूल्स रन करता आणि ती टूल्स डेव्हलपर आणि ते फाइंडिंग्स आहेत ते डेव्हलपरला देता. आणि इव्हन आपण कन्सिडर केलं टॉप क्रिटिकल व्हलनॅबिलिटीज फिक्स करा, सांगतो डेव्हलपरला, सांगतात की हे फिक्स करा. बरोबर. आता पहिली सुरुवात आधी इथून होते की ही व्हलनॅबिलिटी एक्सप्लॉयटेबल आहे का नाही आहे. ओके. आणि दुसरी, ही रिचेबल आहे का नाही आहे. रिचेबल म्हणजे बऱ्याच वेळा मी पाहिलंय, बऱ्याच वेळा असं होतं की थर्ड पार्टी लायब्ररी असते तुमच्या प्रोजेक्टमध्ये, टूल स्कॅन करतं आणि सांगतं ह्याची सिव्हिरिटी आहे 9, 10 वॉट एव्हर, ही जाऊन फिक्स करा. बऱ्याच वेळा ती जी लायब्ररी आहे त्या लायब्ररीला तुमचा कोड कॉलच करत नसतो, पण डेव्हलपर तुम्ही सांगता की हे फिक्स करा, दॅट इज अ एक्स्ट्रा बर्डन. आता मी जिथे म्हणतो की कुठे नॉलेज, तुमचं डेव्हलपरचं नॉलेज गरजेचं आहे, टूल्सने तुम्हाला अलर्ट दिले, फाइंडिंग्स दिले. करेक्ट. त्या डेव्हलपरचं हे बेसिकली डेव्हलपरचा रोल कुठे येतो की त्याला पूर्ण ॲप्लिकेशन अनालाइज करायचं आहे की खरोखरच ही जी व्हलनॅबिलिटी आहे ती माझ्या कोडमध्ये ॲप्लिकेबल आहे का. आणि शिफ्ट लेफ्ट जी टर्म होती त्याचा मोठा, आजही तुम्ही जर बघितलं भरपूर लोक याच्यावर शिफ्ट लेफ्टवर आज बोलत आहेत. टर्म ही वाईट नाही, ती त्याच्याप्रमाणे इम्प्लिमेंट केली गेली, तिथे त्याच्यामध्ये हा फ्लॉ आहे. आणि ज्यावेळी, आणि इथे डेव्हलपरला रोल कुठे येतो की तो बघतो की ही व्हलनॅबिलिटी ही पर्टिक्युलर मेथड या लायब्ररीमधली मी यूज करतोय का. जर यूज करत नसेल तर ती जाऊन फिक्स करण्याची आवश्यकताच नाही आहे. तर जे तुम्ही म्हटलं टूलिंग, तर त्या टूलिंगमध्ये डेव्हलपरचं नॉलेज कुठे तर इथे उपयोगी आहे. आणि तुम्ही OWASP बद्दल विचारलं, तर OWASP इज ओपन वेब ॲप्लिकेशन सिक्युरिटी प्रोजेक्ट.
तर ट्रॅडिशनली सुरुवात जिथून झाली, OWASPने पहिलं टॉप 10 वेब ॲप्लिकेशन चालू केलं. कसं इव्हॉल्व्ह होत गेलं बघा. त्यांनी आता तुम्ही XSS म्हणता, CSRF, SQL इंजेक्शन, ते सगळे त्यांनी OWASP टॉप 10 मध्ये कन्सिडर केले. दर 3 ते 4 वर्षांनी OWASP टॉप 10 फ्लॉ पब्लिश करतात. ते तुम्हाला गाईडलाईन्स आहेत की OWASP टॉप 10 माझ्या ॲप्लिकेशनमध्ये आहेत का. दीज आर ते जे आहेत टॉप 10 म्हणजे ते जास्ती एक्सप्लॉइट केले गेलेत आणि त्याची तुम्हाला ॲप्लिकेशनला रिस्क आहे जर ते तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये असतील तर. बरोबर. तर हे सगळे OWASP टॉप 10 वेब ॲप्लिकेशन पासून चालू झालं, जिथे तुम्हाला सगळे टॉप 10 थ्रेट मिळतात आणि खूप चांगलं डॉक्युमेंटेशन आहे, आपण बोलू नंतर त्यानंतर. ते झालं OWASP वेब ॲप्लिकेशन. दुसरा प्रोजेक्ट येतो OWASP टॉप 10 फॉर APIs. आता एक मोठा प्रश्न, वेब ॲप्लिकेशनसाठी जर टॉप 10 आहेत तर API साठी वेगळे का. API म्हणजे ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेसेस. तर मी अनेक QAs जे आहेत अनेक त्यांच्याजवळ बोलता आम्ही API टेस्टिंग करतो. बरोबर आहे. API टेस्टिंगमध्ये ते मोस्टली फंक्शनल टेस्टिंगवर फोकस असतो. व्हॉट अबाउट सिक्युरिटी टेस्टिंग. OWASP टॉप 10 API जे आहे टॉप 10 तिथे ते स्पेसिफिकली APIs रिलेटेड आहेत. आणि APIs मध्ये तुम्हाला मोस्टली सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते ऑथरायझेशन रिलेटेड आहेत. ओके. मोस्टली असे अनेक एंड पॉईंट्स असतात API ला की तिथे ऑथेंटिकेशनच नाही. ऑथेंटिकेशन आहे तर प्रॉपर ऑथरायझेशन नाही. तर हो OWASP टॉप 10 फॉर वेब ॲप्लिकेशन, OWASP टॉप 10 फॉर API. इथपर्यंत ठीक होतं. आता LLM आणि AI तुम्ही जसं म्हटलं, OWASP टॉप 10 फॉर एक्सप्लिसिटली फॉर LLM पण आहेत, जिथे तुम्ही प्रॉम्प्ट इंजेक्शन, जेल ब्रेकिंग, मॉडेल पॉइझनिंग हे सगळे थ्रेड्स बघता. आणि आता रिसेंटली एक 2-3 महिन्यापूर्वी OWASP टॉप 10 फॉर एजंटिक AI पण लॉन्च झालंय. म्हणजे हे LLM तर होतच, आता स्पेसिफिकली फॉर एजंटसाठी. कारण जसं तुम्ही मगाशी बोलला, काय नाव आहे तसं, OWASP टॉप 10 फॉर एजंटिक AI. अच्छा. ओके. हे सगळी इन्फॉर्मेशन OWASP एक चांगली म्हणजे OWASP खूपच चांगलं काम करत आहे. कुठलीही वल्नरॅबिलिटी जर घेतली तुम्ही, लेट्स से समजा घ्या तुम्ही SQL इंजेक्शन, तर प्रत्येक वल्नरॅबिलिटीचं चांगलं डॉक्युमेंटेशन आहे. तुम्ही ते जाऊन वाचू शकता, तुम्हाला सगळी त्याच्यावरनं इन्फॉर्मेशन कळू शकते. तर OWASP म्हणजे तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये जर हे थ्रेट्स असतील तर तुम्ही यू हॅव टू गो, तुम्हाला ते फिक्स करायचं आहे. करेक्ट. दॅट इज अबाउट येस. आता रिसेंटली मी आपल्या प्राईम मिनिस्टरचं हे ऐकलं होतं भाषण. ते म्हणत होते की इंडियामध्ये स्वतःचं फेसबुक नाही आहे, इंस्टाग्राम नाही आहे, लिंक्डइन नाही आहे, आपलं स्वतःचं काहीच नाही आहे. असं सगळं बाहेरच्या कंट्रीजमध्ये बनवलं आहे. हे सगळे टूल्स आपल्याला बनवायचे असतील सोशल मीडिया रिलेटेड, त्यासाठी सिक्युरिटी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण थ्रेट्स खूप येतील त्याच्यावरती आणि अटॅक्स लाईक प्रत्येक सेकंदाला अटॅक्स होतात त्याच्यावरती. तर मला वाटतं आपल्याला एकदा रोबस्ट सिस्टम बनवायची असेल तर सायबर सिक्युरिटी इज वन ऑफ द लार्जेस्ट दिस थिंग फील्ड आय वुड से अँड मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट. नक्कीच. ते स्टुडंट्सनी जर त्यांना बिल्ड करायचं असेल तर इम्प्लिमेंट करायला चालू करायला पाहिजे. आणि जर कुठल्या स्टुडंट्सला क्वेरीज असतील, त्यांना कनेक्ट करायचं असेल तर तुमचा ईमेल ID आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊया. सो दॅट दे कॅन आस्क यू अबाउट द बेसिक सायबर सिक्युरिटी स्टाफ वेअर यू कॅन गाईड देम. आणि तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही गाईड करतच असता. लिंक्डइनवरती मी तुमचे व्हिडिओज बघतो. तुम्ही सायबर सिक्युरिटीबद्दल डिटेलमध्ये बोलता, टेक्निकल गोष्टींमध्ये. काही लोक अशी पण आहेत ज्यांनी BSc कम्प्युटर सायन्स केलं आहे किंवा दे कम फ्रॉम अ नॉन इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड. त्यांनाही सायबर सिक्युरिटीमध्ये जर जायचं असेल तर त्यांनाही आपण गाईड करू शकतो मला वाटतं. हो, नक्कीच. एक महत्त्वाचं मला इथे सांगावंसं वाटतं की तुम्हाला एका लँग्वेजमध्ये एक्सपर्टीज आली, लेट्स से तुम्ही जावामध्ये समजा तुम्ही 5-6 वर्ष करताय तुम्ही कोडिंग, तर एका लँग्वेजमध्ये तुम्हाला एक्सपर्टीज आली की तुम्हाला सिक्युरिटीचं ते वल्नरॅबिलिटीज तुम्ही त्या लँग्वेजला जर अप्लाय केले तर तुम्हाला हे कळून जातं की नक्की काय वल्नरॅबिलिटी आहे. आणि नंतर तुम्ही त्याच्यावर एक्सपांड करू शकता. कारण 5-6 वर्ष तुम्ही एका लँग्वेजमध्ये काम केल्यानंतर तुम्ही दुसरी लँग्वेज इझिली ग्रास्प करू शकता. तर हे पहिलं नॉलेज प्रोग्रामिंगचं आलं. हा जो माझं जर करिअर पाथ तुम्ही बघितला तर स्पेसिफिकली मी प्रोग्रामिंगकडनं इकडे आलेलो आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळे मला वल्नरॅबिलिटीज कोडशी रिलेटेड असल्या कारणाने ज्यावेळी तुम्ही कोड आणि तुमचा कुठली वल्नरॅबिलिटी आणि कोडला रिलेट करता त्यावेळी सगळं पिक्चर क्लिअर होतं तुम्हाला.
म्हणजे सिक्युरिटीचे सर्टिफिकेशन करायच्या आधी तुम्ही आधी प्रोग्रामिंग शिका, बेसिक प्रोग्रामिंग. हां, त्याच्यानंतर मग तुम्ही सर्टिफिकेशन्सकडे जावा. त्याच्याने तुम्हाला जास्त हेल्प होईल. करेक्ट. तर एक शेवटचा प्रश्न आहे की सायबर सिक्युरिटीमध्ये जायचं असेल काय काय करिअर ऑप्शन्स आहेत आता सध्या, आणि मुलांनी कुठले प्लॅटफॉर्म्स आहेत जिकडे जाऊन ते तिथे सायबर सिक्युरिटीबद्दल शिकू शकतात? किंवा आता जसं तुम्ही करिअर ऑप्शन म्हटले, आता मी सुरुवातीला जसं बोललो की तुम्ही प्रोग्रामिंग बॅकग्राऊंडमध्ये येत असेल, आता खूप 3 रोल्स जे आहेत, सिक्युरिटी रिसर्च, बग बाउंटी हंटिंग आणि ॲप्लिकेशन सिक्युरिटी इंजिनियर. करेक्ट. प्रत्येकबद्दल मी थोडं बोलतो. मी स्वतः सिक्युरिटी रिसर्च केलेला आहे. म्हणजे बँगलोर बेस्ड कंपनी होती, त्याच्या थ्रू मी वेराकोडमध्ये ॲज अ सिक्युरिटी रिसर्चर काम करत होतो. तर तुम्हाला माहिती आहे माझं होतं, आय वॉज इन SCA रिसर्चर. मी जसं आपण बोललो थर्ड पार्टी लायब्ररीज आहेत त्याचं रिसर्च करायचं. तर तिथे तुम्हाला काय करायचं आहे की लेट्स से लॉक4j म्हणून एक खूप मोठा मध्ये इश्यू झाला होता लॉक4j रिलेटेड, की त्याने डायरेक्ट रिमोट कोड एक्झिक्युशन, तुमची जी लायब्ररी जर तुमच्या सिस्टीममध्ये असेल आणि तुम्ही JNDI जर अनेबल केलं असेल तर डायरेक्ट रिमोट कोड तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. तर सिक्युरिटी रिसर्च म्हणजे काय की एखादी व्हलनॅबिलिटी इज इट नक्की तुम्हाला इम्पॅक्ट करते का, नंबर 1. जसं आम्ही काय करायचो, CV आली, CV म्हणजे आपण एक कॉमन व्हलनॅबिलिटीज अँड एक्सपोजर्स. मग ज्यावेळी एखादी व्हलनॅबिलिटी पब्लिकली नोन होते त्यावेळी एक ID मिळतो, तो आहे CV. ती CV आल्यानंतर त्याचं तुम्ही अनालिसिस करता की हा कोड खरंच फिक्स आहे का, फिक्स असेल तर कुठल्या व्हर्जनला तो फिक्स केलेला आहे आणि कुठल्या व्हर्जनपासून तो ॲप्लिकेबल आहे. यालाच म्हणतो आपण रिसर्च. हा एक पार्ट झाला. तुम्ही ॲज अ सिक्युरिटी रिसर्चर म्हणून काम करू शकता. इवन तुम्ही जर पाहिलं असेल की आता AI LLM मुळे थ्रेट्स, वेगवेगळ्या प्रकारचे थ्रेट्स येत आहेत, की जसं तुम्ही प्रॉम्प्ट इंजेक्शन म्हणता, जेल ब्रेकिंग म्हणता, तर हे काही हाय म्हणू शकतो आपण, हाय नॉच सिक्युरिटी रिसर्चर हे रिसर्च करतात आणि या व्हलनॅबिलिटीज शोधून काढतात. हाही रिसर्च आहे की जिथे काहीच माहीत नाही त्याबद्दल तुम्ही रिसर्च करू शकता. एक खूप सुंदर उदाहरण देतो सिक्युरिटी रिसर्च बद्दल जे आम्ही पाहिलंय. एक स्नेक यामल म्हणून लायब्ररी आहे, स्नेक यामल, जी तुम्ही जसं तुम्ही जेसन आहे आपल्याकडे, यामल आहे, तर स्नेक यामल म्हणजे जावातली खूप फेमस लायब्ररी आहे, जिथे तुम्ही यामल फाईल असते ती तुम्ही डिसिरियलाइज किंवा सिरियलाइज करू शकता. तर स्नेक यामल डेव्हलप केल्यानंतर त्याच्यात इनसिक्युअर डिसिरियलायझेशन म्हणून एक फ्लॉ आहे, तो जावामध्ये खूपच प्रिव्हिलंट आहे. तर ती व्हलनॅबिलिटी त्या लायब्ररीमध्ये होती. सिक्युरिटी रिसर्चरने जे शोधून काढलं, इमिजिएट रिॲक्शन डेव्हलपरची अशी होती की कशी ॲप्लिकेबल आहे व्हलनॅबिलिटी, कसं इम्पॅक्ट होणार. सिक्युरिटी रिसर्चरने ती संपूर्ण व्हलनॅबिलिटी त्याला सांगितली, हा कसा एक्सप्लॉइट होऊ शकतो, हा कसा थ्रेट आहे. आणि आज स्नेक यामलचं मी बघितलं तर त्यांनी अपडेट करून ती व्हलनॅबिलिटी फिक्स केली आणि त्याचं अपडेटेड व्हर्जन ते त्यांचं अवेलेबल आहे, रिलीज. सांगण्याचा हेतू काय, सिक्युरिटी रिसर्चर म्हणजे तुम्ही रिसर्च एखाद्या व्हलनॅबिलिटीबद्दल रिसर्च करून ती तुमच्या किती ॲप्लिकेबल आहे ते शोधून काढता. दुसरा जो रोल म्हटला ॲप्लिकेशन सिक्युरिटी इंजिनियर, जिथे तुम्ही डेव्हलपरशी तुम्ही ॲज अ सिक्युरिटी इंजिनियर आणि डेव्हलपर यामधला तुम्ही ब्रिज असता. एखादी व्हलनॅबिलिटी आली की डेव्हलपरला समजावून सांगणं की ही कशी ॲप्लिकेबल आहे तुमच्या कोडमध्ये आणि ती व्हलनॅबिलिटी त्याला फिक्स करण्यासाठी मदत करणं. दॅट इज अबाउट ॲप्लिकेशन सिक्युरिटी इंजिनियर. त्याला प्रोग्रामिंगचं डीप नॉलेज असणं गरजेचं आहे. हा दुसरा रोल झाला. आणि तिसरा जसं म्हटलं मी, बग बाउंटी हंटिंग, तिथे QA पीपल, क्वालिटी ॲश्युरन्स पीपल इझिली मूव्ह होऊ शकतात. तर हे 3 जे रोल्स आहेत ज्याच्यात मी स्वतः काम केलेलं आहे, याच्यामध्ये प्रोग्रॅमर्स इझिली मूव्ह होऊ शकतात, प्रोव्हाइडेड त्यांचं सिक्युरिटी फाउंडेशन स्ट्रॉंग आहे. करेक्ट. आता एक खूप लेमॅन टर्मचा क्वेश्चन आहे, जनरली लोकांना तो पडतो, कारण आजकाल आपण बघितलं आणि खूप पॉडकास्टमध्ये ऐकलं की फ्युचरमध्ये जे वॉर्स होतील ते सायबर वॉर्स असतील. रिसेंटली खूप सारे वॉर्स झाले, त्याच्यामध्ये सायबर अटॅक्स झाले होते कंट्रीजमध्ये, रशिया आणि जे याचं झालं होतं. तर कुठल्याही देशाला जर मजबूत करायचं असेल फ्युचरमध्ये तर सायबर सिक्युरिटी इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सब्जेक्ट आय फील. म्हणजे स्टुडंट्सनी आत्तापासून त्याच्यावरती रिसर्च करायला किंवा शिकायला चालू केलं तर ते देशालाही मदत करतील आणि स्वतःचंही त्यांचं चांगलं होईल. ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
हा नक्कीच. आता जसं तुम्ही म्हटलं सुरुवातीलाच की पुढच्या मी तरी असं म्हणतो पुढच्या 2-3 वर्षात डेव्हलपमेंट इकोसिस्टीम खूपच डिस्टर्ब होणार आहे. मला असं नाही म्हणायचं की असं विधान करणं चुकीचं ठरेल की जॉब्स वगैरे त्याबद्दल मला म्हणायचंच नाही, पण खूप डिस्टर्ब होणार आहे इकोसिस्टीम पुढे. करेक्ट. आणि हे जे अटॅक्स व्हल्नरॅबिलिटीज हे खूपच रिलिव्हंट असणार आहे. जसं तुम्ही जर बघाल की AI रिलेटेड आता ओऑस तुम्ही आता आपण जसं बघितलं वेब ॲप्लिकेशन होतं, APIs होतं. LLM आणि एजंटिक AI काढण्याचं कारण काय? कारण ह्याचं संपूर्ण वेगळेच यूज केसेस आहेत. संपूर्ण अटॅक सरफेसच तुमचा चेंज होतो. फॉर एक्झाम्पल प्रॉम्प्ट इंजेक्शन म्हणजे काय की तुम्ही जी इन्स्ट्रक्शन लिहिता तुमचा एजंट ती सगळी इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करणार आहे. आधी कसं होतं तुमचा कोड वेगळा होता आणि जसं म्हणतो त्याला कोड आणि इन्स्ट्रक्शन वेगळी होती. आता सगळंच तुमचा ॲज अ इन्स्ट्रक्शन ट्रीट होणार आहे आणि एजंट एक्झिक्यूट करणार आहे. तर जसं तुम्ही एकदम बरोबर म्हटलं की फ्युचरमध्ये ह्याला खूप इम्पॉर्टन्स असणार आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी जास्तीत जास्त स्टुडंटनी प्रोफेशनलनी ह्याच्याकडे ॲज अ करिअर ऑप्शन म्हणून नक्कीच बघायला हरकत नाही. कालच मी एक वाचत होतो की 2031 पर्यंत प्रत्येक 2 सेकंदाला अटॅक्स असणार आहेत. बापरे. फ्युचर प्रेडिक्शन आहे आणि सिस्कोकडून आहे असंही नाही कुणाचं. किंवा आत्ता तुम्ही जर बघितलं व्हेरिझॉन म्हणून आहे, व्हेरिझॉन प्रत्येक वर्षी एक व्हल्नरॅबिलिटीचा एक रिपोर्ट काढतं की अटॅकर्स जे आहेत कुठले कुठले वेगळे टेक्निक्स वापरत आहेत. त्याच्यात व्हल्नरॅबिलिटी एक्सप्लॉयटेशन हा 34% वाढलेला आहे यावर्षी. बापरे. म्हणजे हे सरळच आहे की व्हल्नरॅबिलिटीज थ्रेट्स हे वाढतच जाणार आहेत फ्युचरमध्ये. जास्तीत जास्त लोकांनी इकडे ॲज अ करिअर ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघावं आणि जसं तुम्ही म्हटलं ती गरज आहे आता. करेक्ट. युअर अ फाईन इंजिनियर आणि तुम्ही सिक्युरिटीमध्ये आहात, तुम्ही IT मध्ये आहे. जनरली काय होतं की सॉफ्टवेअर फील्डमध्ये वगैरे बरोबर आहे आध्यात्मिक गोष्टीकडे जास्त नसतात आणि मी तुम्हाला बघितलं तुम्ही खूप आध्यात्मिक आहात. मग स्पिरिच्युअल यू फॉलो सो मेनी स्पिरिच्युअल रिच्युअल्स ऑल्सो. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की स्पिरिच्युअलिटीचा आपल्या करिअरवरती पण इम्पॅक्ट होतो का? कारण तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात तिथे कॉन्सन्ट्रेशन, पेशन्स, फोकस खूप गरजेचं आहे आणि तुम्ही ज्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करताय त्याचा ह्याच्यावरती काय परिणाम होतो? खूप चांगला प्रश्न आहे, परत खूपच डीप प्रश्न आहे. तर मी असं म्हणू शकेन स्पिरिच्युअलिटी म्हणजे आधी स्वतःला डिस्कवर करणं. मला असं वाटतं की 99% मला म्हणजे असं कुणाबद्दल कंप्लेन नाही करायची, पण 99% आपण एक्सटर्नल बघत असतो. स्पिरिच्युअलिटीमध्ये तुम्ही स्वतःलाच डिस्कवर करता आणि ज्यावेळी तुमच्या हे लक्षात येतं की आय हॅव म्हणजे माझ्यावर पूर्ण कंट्रोल आहे. फॉर एक्झाम्पल तुमचा माइंडसेट असेल, ॲटिट्यूड असेल, लर्निंग असेल. ज्यावेळी तुम्ही एक्सटर्नल कंडिशनवर कंट्रोल म्हणता हे चांगलं नाही आहे, हे ह्याच्यामुळे झालं, मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली नाही, त्याने असं केलं, अल्टिमेटली तुम्ही तुमचा कंट्रोल दुसऱ्याला देत आहे. बरोबर. तुम्ही दुसऱ्याला ज्यावेळी म्हणता की हे ह्याच्यामुळे झालं, या सर्कमस्टन्स म्हणजे झालं, की ते तुमच्या हातातच नाही आहे. स्पिरिच्युअलिटी अल्टिमेटली मला असं वाटतं की तुम्हाला स्वतःला एक्सप्लोअर करायचं आहे आणि जे तुम्ही कंट्रोल करू शकता त्याला जास्तीत जास्त फोकस करून आपली प्रगती करून घ्यायची. करेक्ट. थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि खूप छान वाटलं गप्पा मारून. आणि मला निश्चितच खात्री आहे की सायबर सिक्युरिटीमध्ये आपल्यामुळं काही स्टुडंट जर गेले तर ते आपलं यश असेल आणि त्यांना सक्सेस मिळाला तर आपल्यालाही खूप चांगलं वाटेल. आणि तुम्हाला जर कनेक्ट करायचं असेल तर मी तुमचा ईमेल ID आणि तुमचं कॉन्टॅक्ट नंबर लिंक्डइनवर पण कनेक्ट करू शकता. लिंक्डइनचं तुमचं प्रोफाईल पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो सो दॅट स्टुडंट्स कॅन कनेक्ट विथ यू टू लर्न अँड टू नो मोर अबाउट सायबर सिक्युरिटी. थँक्यू सो मच. थँक्स फॉर कमिंग टुडे. धन्यवाद राजेश. मलाही खूप चांगलं वाटलं की आज एवढ्या डेप्थमध्ये जाऊन एवढा विचार करणारी गरज आहे बाहेर. तसं तुम्ही आत्ता आपण जे काही बोलत होतो याची खरंच खूप गरज आहे की जास्तीत जास्त लोक. शेवटचाच एक पॉईंट मी म्हणतो की आपण जे सिस्कोबद्दल बोललो की आज अनेक लोकांची या सायबर सिक्युरिटी फील्डमध्ये गरज आहे आणि प्रोग्रामिंग साईडमध्ये तर आहेच आहे. तर खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे तुमच्या फ्युचर. सगळ्या हे जे तुम्ही इनिशिएटिव्ह करताय त्याच्याबद्दल त्याच्यासाठी माझ्याकडनं शुभेच्छा आणि विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.